भारताच्या संसदेत काल काही तरुणांनी राडा केला, चांगलाच गोंधळ घातला। काही तरुणांनी संसदेमध्ये जाऊन बाकावर उड्या सुद्धा मारल्या। एकूण 6 जण होते आणि त्यातील एक जण हा महाराष्ट्रातील होता, जो संसदेबाहेर निदर्शनं करत होता। मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावचा, जरी नावाचं एक छोटंसं गाव आहे, तिथला तो होता। त्या मुलाच्या घरी आपण आलेलो आहे। खरं तर काल त्यानं संसदेत आणि संसदेच्या बाहेर जो काही गोंधळ घातला त्यानंतर त्याला अटक झाली आहे। पोलीस त्याची कसून चौकशी करताय। पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि सोबतच कुटुंबियांची सुद्धा आता पोलीस चौकशी करतात। अमोल कोण होता, काय करत होता, तो दिल्लीपर्यंत कसा पोहोचला, असे अनेक प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलेले आहेत। त्याची आई आपल्या सोबत आहे। त्याच्या आईने सांगितल्यानुसार अमोल हा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता। लष्करात त्याला जायचं होतं आणि खूप दिवस त्याचे हे प्रयत्न सुरू होते आणि दिल्लीला ज्यावेळेस तो गेला त्याही वेळेस पोलीस भरतीसाठी जातो असं सांगून गेला। मावशी, अमोल तुम्हाला सांगून गेला दिल्लीला जाताना, पोलीस भरतीसाठी सांगून गेला, काय म्हणाला नक्की? पोलीस भरतीचं काम आहे, मी तिकडे चालला म्हणलं। अच्छा। त्याची बक्कळ इच्छा होती, मिलिटरी भरतीची तयारी 12वी पासून करत होता। मग कुठं कुठं भरती झाली, 1 नंबर आला। पुन्हा म्हणला माझ्या नशिबात नोकरी नाही का, मला का असं अपयश येऊ आले मी एवढी भरती करून, असं म्हणून त्यांना असा विचार करत होता। मी एवढं शिक्षण शिकून बेरोजगारी झालो असं तसं म्हणून म्हणत होता। आता पोलीस भरतीचं तर वय आहे, एवढं पोलीस भरतीचं बघतो, 40 वर्षापर्यंत पोलीस भरती चलते आहे असं म्हणत होता। मग ज्यावेळेस तो 9 तारखेला गेला काय बोलला, म्हणजे नक्की काय सांगून गेला की आता कुठं जातोय, काय करतोय, असं काही पोलीस भरती व्यतिरिक्त? हा, दिल्लीला मुंबईला म्हणला चाललो म्हणून, मग पुन्हा मुंबईहून पुढे चालला म्हणला, तर एवढंच बोलला, दुसरं काहीच नाही। याच्या पलीकडे काही सांगितलं नाही, काहीच सांगायला नाही। बरं, खूप वर्षापासून प्रयत्न करत होता ना तो पोलीस भरतीचा, धावायचा, तुम्ही सांगत होते धावण्याच्या शर्यतीत पहिला आला होता, काय होतं ना? समधीकडे आलता पहिला, कागदपत्र होती की त्याला भेटलेली प्रमाणपत्र, ते समधे पोलीस लोकांनी घेऊन गेले। तर कुठं याला इकडे उस्मानाबादला, औरंगाबादला, कुठं बी आसामला, कुठं कुठं बक्कळ जागी त्यानं केला प्रयत्न। बक्कळ सारखं फिरायचा, इथं भरती आहे म्हणले तिथं जायचा, तिथं भरती आहे म्हणले तिथं जायचा। 4 रोजानं आधीच आम्हाला म्हणायचा, मला इथं जायचे बघा, मला पैशाची तयारी ठेवा, मला इथं जायचे बघा, आता तिथं आहे भरती, तिथं पैशाची तयारी ठेवा असं म्हणायचं। मग आता आम्ही देऊन देऊन बक्कळ हे झालो, मग कुठंच लागणार, मला लातूरला शिकायचे, 4000 रुपये महिना द्या। मी म्हणले बाबा पोरं तर समजे जिकडे तिकडे त्यांच्या बायको लेकर, आता आम्ही दोघं करणार किती, खाणार किती, तुला खर्च देणार किती, आता होत नाही रे आमच्यानं शिक्षण, आता तुझं बघ कामधंदा करून भरतीला पैसे घेऊन जातोच असं म्हणून आम्ही म्हणलो त्याला। मग आता ही रागानं काय केलं काय नाही ते आम्हाला काहीच माहित नाही। रागात केलं असेल असं वाटतं तुम्हाला? केलंय कुणा, आता मला नोकरी नाही, मायबाप बी पैसा पाणी देणार, काय करू काय नाही म्हणून असा काय विचार केला की काय नाही की नोकरीला म्हणूनच गेला आमच्यापासून ते। आता ही झालंय घडलंय म्हणाले तर त्याच्यानं म्हणाले मी काय केले काय नाही की। बरं, तुम्हाला कसं, अमोलचे वडील आहेत आपल्यासोबत आणि ते खंडोबा मंदिरात पुजारी आहे आणि मजुरीचं सुद्धा काम करतात, तुम्हाला कसं कळलं हे सगळं झालेलं? हे पोलीस लोक आपल्या घरला आल्यास कळालं आम्हाला की असं असं झालंय, अमोल कुठं आहे, 20,000 पूस केले, म्हणलं दिल्लीला गेलं त्यानं काहीतरी पोलीस भरती आहे म्हणून सांगितलंय। कधी गेला म्हणले, म्हणलं 9 तारखेला गेले म्हणलं। हा, तुम्हाला फोन आलता का नाही, तुमचा फोन नंबर कुठं आहे, काय कुठं आहे, ते मोबाईल हे कागदपत्र पोराचे सारे घेतले घरातून झडते, हा सारं जप्त केले। मग ती 10 वाजता फोन लावलं, म्हणजे 10 तारखेला सकाळ 6-7ला फोन लावलं, मी मंदिरातच होतो। वाकार म्हणलं तर मुंबईला टेकला होता, इथून माझा मोबाईल स्विच ऑफ झाला आणि मी तिथे गेले चार्जिंग करून पुन्हा नंतर तुम्हाला फोन लावतो म्हणलं। त्याच्यावर फोनच नाही, जे नाही ते काल 2 वाजता पोलीस लोक आले की त्यांना अगोदर सांगत होतं कुठेही भरतीला येतात। आसामला होता 10-20 दिवस होता, तिथे 1 नंबर आला, तरी त्यानं आम्हाला दुसरीकडून पता लागला की पहिला नंबर आला पोरग म्हणून। बरं, मला एक सांगा, याच्या आधी दिल्लीला गेला होता का तो कधी, म्हणजे तुम्हाला सांगून? हा, गेलता ना, हा गेलता। या आधी तो दिल्लीला किती वेळा गेलेला आहे? दिल्लीला पहिले वेळ गेलता, म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदर गेलता, हे काय आठवत नाही आम्हाला, पण 1 वेळेस गेलता। मग ती त्याला तारीख दिली ते, मग 4 तारखेला असं, पुण्या तारखेला यायचे काय नाही ते सांगितलं होतं। त्याच्यावर आता कुठं चालायचं म्हणतात, असं चाला पोलीस भरती आहे चालला म्हणलं।
ह्याच्या इतर आमचं त्याचं काही बोलणं झालं नाही. पोलिसांनी काल तुमच्या घरी त्याचे काही शैक्षणिक कागदपत्र जप्त केले, तुमचा मोबाईल, तुमच्या मुलाचा मोबाईलही नेला असं कळतंय, झालंय का असं? हा नेले. माझा मोबाईल घेतले, परत मुलाचा घेतले, आणि घरात जेवढे ते त्याला बक्षीस भेटलं होतं ते कागदपत्र सारच त्याचं ते घेऊन गेलेत पोलीस लोकांनी. बरं, काल आहे ना संसदेत जो काही त्यांनी राडा केला, गोंधळ केला, त्याच्यासोबत काही लोक होते, आता ते तिकडचे मित्र आहेत असं ते म्हटलं जात आहे. तुम्हाला काही माहिती होतं अशा मित्रांबाबत? नाही, त्याचे मित्र वगैरे काहीच नाहीत बघा. इथले गावातले बी नाहीत आणि बाहेर गावचे बी नाहीत. त्यांना सांगायचं आम्हाला कुठले काही आहेत का मित्र इकडले कुठले, एक औरंगाबादचा आहे म्हणायचं, एक नांदेडचा आहे म्हणून सांगायचं. मग त्याची भरतीचं आता हे कालच्या बारचं कुठलं सांगितलं नाही आम्हाला. इकडलं कसं एकटा चालू असतो, कुठून कसं चालू असतो, तुझ्या सोबत कोण आहे, तर काही नाही तिकडेच मित्र येतात, ओळखी आहेत काही नाही तसं म्हणून सांगितलंय. बरं, तो गेल्या खूप दिवसांपासून नोकरी मिळत नव्हती म्हणून थोडा दुःखात होता, परेशान होता, असं काही करेल असं वाटत होतं का आपण? म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं खूप राग आहे मनात त्याच्या? काय नाही, रागानं असं काहीच बोललं नाही त्यानं. एवढंच की आता काय करतो कर्मासोबत काम, तर त्यानं आता हे कॉन्क्रीटचं काम केलंय त्यानं 10-12 दिवस. कॉन्क्रीटचं काम केलं, माझ्याकडे पैसे मिळणार तर माझ्यासोबत काम कर, तुला देतो म्हणलं. कुणाकडून पैसे काढून द्या. मी म्हणलं आता कुणाचे काढणार, पहिलेच 1-1.5 लाख रुपये देणार काढल्यालं, आता कुठे देऊ? तू दर महिन्याला 2 महिन्याला 4 महिन्याला जाते, तर मग कुठले पैसे देऊ? तुझं काम कर आणि तू जवळ ठेव, तुला जवळ काल आलाय तिकडे जा म्हणलं तुझं. ठीक आहे म्हणलं. एवढंच 9 तारखेला एवढंच बोललेला, बाकीचं काही बोललं नाही आम्हाला. भरपूर का आईला तरी सांगतो असा काही राग असला कधी तर तुम्हाला काही कधी कधीच काय म्हणजे म्हणलं तिथे जाऊन जो त्यांनी रागात केलं किंवा नैराश्यात केलं त्यावरून विचारतोय? काहीच माहित नाही आता हे कसं केलं की काय नाही की आम्हाला काहीच राग नाही, काहीच नाही, असा कधी काय म्हणत बी नव्हता, काहीच नाही. फक्त एवढं म्हणत होता माझं आर्मीत भरती व्हायचं माझं स्वप्न होतं, झालं नाही, तू मला चांगला आशीर्वाद दिली नाहीस, मी पहिला आलो पण मला वेस आलं नाही, असा एवढा म्हणत होता. तुझ्या मनासारखं झालं. म्हणजे जेव्हा हा बोला. कवा बी बाबा जाताना मी रडायचं, नको जाऊ, नोकरी चांगली नाही ती, नको जाऊ म्हणायचं. तर असं पुन्हा आल्यावर म्हणायचा, आई तू रडलीस, तू मला आशीर्वाद चांगला दिला नाहीस म्हणून मी ऑफिस आलो, असं तसं म्हणायचा. 1 नंबर यायचा. पुन्हा परीक्षात कशात परीक्षातच काढायचे, दुसरीकडे समधीकडे यायचा, खेळामध्ये समधीकडे. खेळाच्या भरतीवर आसामला भरती झाली त्याची. 5,000 पोरामध्ये त्यानं आलता 1 नंबर. फक्त जागा होत्या म्हणून 2 आणि पोरं होती 3. त्याच्यामध्ये आता घेतील म्हणून 1 महिन्याला निकाल लागते, 1 महिन्याला निकाल लागते म्हणून त्यानं आशा धरल, तर पुन्हा आला त्याला. मोठा भाऊ पण आपल्यासोबत आहे. तुम्हाला कधी बोलला काही तो असा नैराश्यात होता किंवा काय? कारण घरच्यांचं तुमच्या असं म्हणलंय की त्यांनी नैराश्यातलं केलं असावं, हे काही केलंय ते? नाही, काय म्हणलं नाही, कधीच नाही, कधीच काहीच नाही. तुमचं बोलणं व्हायचं सहज, काय सुरू आहे काय कसं? नाही, तेवढं होत नव्हतं, तेवढं नाही, मोजकच बोलणं होता. पण हे जे काय ऐकलं हे बसून तुम्हालाही धक्काच बसला असेल ना ऐकून? हो, बसलो. हे अबोलचं कुटुंबीय आहे आणि खरं तर त्याला जे काही अबोलनी केलं त्याबद्दल काहीही माहिती नाही असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे. पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता, त्यातून नैराश्यात होता, हे सत्य आहे. मात्र रागात दिसतलं होता, त्यामुळे त्याला असं कृत्य का केलं, संसदेबाहेर राडा का केला, याचं उत्तर कुटुंबियाला जवळही नाही. आता पोलीस चौकशी करताय, पोलिसांनी कागदपत्र जप्त केली, मोबाईलही जप्त केले आणि पोलीस यांच्यावर लक्ष सुद्धा ठेवलंय. मात्र हे कृत्य करण्यामागे त्याचं काय मोटिव्ह होतं कदाचित हे खुद्द अबोलच सांगू शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे, झी मीडिया, लातूर. सह्याद्रीची उंची म्हणजे